मंडळी, शेती क्षेत्रामध्ये जे आहे ते प्रत्येक वर्षी 21,000 कोटीचे नुकसान जे आहे ते एका किडीमुळे होतं. ते म्हणजे निमॅटोड, ज्यालाच आपण सूत्रकृमी म्हणतो. आणि हे ICAR जी अग्रगण्य संस्था आहे कृषी क्षेत्रामध्ये, तर त्यांनी आत्ताच अहवालामध्ये जे आहे ते जाहीर केलेलं आहे. तर हे जे सूत्रकृमी आहे, ज्यावेळेस प्रादुर्भाव येतो, ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये एक वेळ जर आलं, तर याचा प्रादुर्भाव जे आहे ते कमीत कमी 3 ते 4 वर्ष जे आहे ते आपल्या पूर्ण शेतामध्ये आढळून येतो आपल्याला. त्याच्यामुळं याचा प्रादुर्भाव एक तर शेतामध्ये आलाच नाही पाहिजे, आणि आलं तर लवकरात लवकर जे आहे याच्यापासून आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. ज्यावेळेस निमेटोड आपल्या शेतामध्ये येतो, तर सर्वप्रथम जे आहे ते याचा जो मुख्य नुकसान करण्याची गोष्ट असते ती म्हणजे मुळावर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. आणि हे जे आहे ते गोल गोल पॅचेसमध्ये जे आहे ते याचा अटॅक येतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे पिकाचं जे अन्न पाणी जे आहे ते कुठंतरी थांबवलं जातं, त्याच्यामुळं अन्न शोषण होत नाही किंवा पाण्याचं शोषण केलं जात नाही पिकाकडनं. पीक काही कालावधीसाठी हिरवगार दिसतं, चांगलं दिसतं, पण कालांतराने जे आहे ते पूर्ण पीक जे आहे ते मरून जातं. आणि बरेच वेळेस होतं काय की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाची वाढ जी आहे ती थांबते. त्यानंतर फूल आणि फळधारणेमध्ये जर पीक असेल तर फुलधारणा जी आहे ती होत नाही, फुलगळ होते, आणि फळधारणा जी आहे ती बिलकुलच होत नाही. असे जे वेगवेगळे जे परिणाम जे आहे ते पिकावर होतात, आणि उत्पादनामध्ये जवळपास 60 ते 70% जे आहे ते घसरण होते. त्याच्यामुळे निमॅटोड आपल्याला वाटत जरी नसला नुकसानकारक आहे, पण ज्यावेळेस त्याचा प्रादुर्भाव एखाद्या शेतामध्ये होतो, तर शेतकऱ्याचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते याच्याकडनं केलं जातं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याचा प्रादुर्भाव नेमकं कोणत्या कोणत्या पिकावर येतो, याचं नियंत्रण कसं करायचं, सुरुवातीची आल्याच्या नंतर याची ओळख नेमकी कशी करायची, सविस्तर माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निमॅटोड म्हणजे सूत्रकृमीचा जो प्रादुर्भाव आहे सगळ्यात जास्त कोणत्या पिकावर होतो याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे जे जमिनीच्या खालचं पीक आहे, ज्याच्यामध्ये हळद असेल, अद्रक असेल, कांदा असेल, लसूण असेल, तर या पिकावर जे होतो याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. त्यानंतर दुसरं जे पीक आहे ते म्हणजे जे फळवर्गीय पीक आहेत, ज्याच्यामध्ये जांब आहे, द्राक्ष आहे, त्यानंतर डाळिंब आहे, किंवा केळी आहे, तर अशा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येतो. त्यानंतर जे आपले भाजीपाला पिकं येतात त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, वांगी आहे, भेंडी आहे किंवा मिरची या पिकावर पण येतो. आणि सोबतच आपले जे रेग्युलरवाले पिकं आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल आणि ऊस असेल, हे जे मुख्य पिकं आहेत याच्यावर तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतोच. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही काही पिकामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव होताना आपल्याला आढळून येतो. आता याच्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे निमॅटोड आपल्या शेतामध्ये आला, हे एकदम खात्रीपूर्वक कसं ओळखायचं त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये मुख्यतः 2 पद्धतीने आपण निमॅटोड ओळखू शकतो, आणि आपण स्वतः ओळखू शकतो, एवढं काही आवड काम नाही आहे. सगळ्यात पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे जिथं आपल्याला वाटतं की बाबा झाड जे आहे ते कमकुवत आहे, तर ते झाड उपडायचं आपल्याला, आणि त्याच्या मुळे जे आहे ते एकदम स्वच्छ पद्धतीने धुवायच्या. आणि धुतल्याच्या नंतर आपण जर ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यतः 2 प्रकारचे निमॅटोड येतात आपल्याकडे. जर धुतल्याच्या नंतर मुळावर जर गाठी जर दिसत असल्या आपल्याला, तर त्याच्यावरून लक्षात येतं की रूट नॉट नावाचा जो निमॅटोड जो आहे तो आपल्या शेतात आलेला असतो. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे तपकिरी रंगाचे जर डाग दिसत असेल मुळावर, याच्यावरून असं लक्षात येतं की लिझन नावाचा निमॅटोड जो आहे तो आपल्या शेतामध्ये आलेला असतो. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे जे आपल्याला वाटतं की बाबा या ठिकाणी निमॅटोड आलेले असे संशयास्पद जो एरिया दिसतोय आपल्याला किंवा जे पॅचेस दिसत आहेत, तर त्या ठिकाणची माती घ्यायची आपल्याला. आणि जे पारदर्शक भांडं आहे म्हणजे काचेचं वगैरे काही वस्तू असेल तुम्हाला आरपार दिसत असेल, तर पारदर्शक वस्तूमध्ये जे आहे काचेच्या तुम्ही ती माती जी आहे ती आपल्याला ठेवायची, किंवा जी आपली जी पांढरी पन्नी असते ट्रान्सपरंट, तर त्या मातीमध्ये त्या कॅरीबॅगमध्ये जी आहे ती आपण ती माती जी आहे ती भरून ठेवायची. आणि त्याच्यामध्ये ओलावा होईल अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे, आणि ती 2 दिवसासाठी जी आहे ती तशीच ठेवायची. तर तुम्हाला 2 दिवसामध्ये असं आढळून येईल की साईडनं जे आहे म्हणजे जे काचेचं जे काही आपण ठेवलं असेल तर काचेच्या साईडनं, किंवा जी आपली पांढरी कॅरीबॅग ठेवली असेल तुम्ही पारदर्शक, तर त्याच्या साईडने जे आहे ते बारीक बारीक पांढऱ्या धाग्यासारखे जे आहे ते जीव तुम्हाला हलताना दिसतील. तर याच्यावरून लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये जे निमॅटोड जे आहे ते आलेलं आहे. आता समोरचा जो विषय येतो की निमॅटोड तर आलेला आहे, तर याचं 100% प्रभावी नियंत्रणासाठी नेमका काय मार्ग आहे. तर याच्यामध्ये रासायनिक पद्धतीने पण करू शकतो आपण, किंवा जे जैविक पद्धती आहेत काही, तर ते तुम्हाला सविस्तर पद्धतीने समोर सांगतो मी. सूत्रकृमी किंवा नेमॅटोडच्या नियंत्रणासाठी जे कित्येक वर्षापासून प्रभावी आहे किंवा आता सुद्धा प्रभावी ठरते अशी मेथड म्हणजे मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून जे आहे ते झेंडू पिकाची लागवड करावी. ज्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण झेंडू पीक उभं करतो, तर त्याच्या मुळामधून जे आहे ते केमिकल सिक्रेट होतं. त्या केमिकलचं नाव आहे अल्फा टेरथिनिल. तर हे केमिकल ज्यावेळेस सिक्रेट होतं तर ते निमॅटोडचं कुठंतरी थांबवण्याचं काम जे आहे ते याच्याकडनं केलं जातं. तर निमॅटोड किंवा सूत्रकृमीच्या प्रभावी नियंत्रणासाठी जो दुसरा मार्ग उरतो तो म्हणजे जैविक नियंत्रणाचा मार्ग. तर हे जे जैविक घटक ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो तर हे एक जीव असतात, तर हे पसरतात आणि निमॅटोडला नियंत्रित करतात. तर याच्यामध्ये जर सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर ते म्हणजे पिसोलोमायसस लिलासिनस.
तर हा घटक असतो, हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तर हे असलेले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. किंवा दुसरं जे आहे ते म्हणजे ट्रायकोडर्मा हार्जिनियम, जे आपण ट्रायकोडर्मा व्हायरिडियम वापरतो हे वेगळा विषय आणि हे जे आहे ते वेगळा विषय. तर आपल्याला वापरायचं ट्रायकोडर्मा हार्जिनियम, तर ह्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे. तर त्यानंतर तिसरं जे आहे जैविकमध्ये, तर ते म्हणजे बॅसिलस सबटिलस किंवा जे शिडोमोनस फ्लोरोसन्स येतं. तर ह्याचा जर आपण वापर केला तर या पद्धतीने आपण निमॅटोडचं जे नियंत्रण मिळू शकतो. आता विषय होतो काय की हे जे जे काही सांगितले आपण, तर निमॅटोड येण्याच्या अगोदर किंवा निमॅटोड यायला नाही पाहिजे या उद्देशानं हे आहे. आता विषय येतो की ऑलरेडी निमॅटोड आपल्या शेतामध्ये आलेला आहे आणि मग नियंत्रण करायचं आहे. कारण ह्या सगळ्याच्या नियंत्रणासाठी जे आहे तो ठराविक वेळ लागतो, त्याच्यानंतरच नियंत्रण होतं. पण उभ्या पिकामध्ये जर वापर करायचा असेल आणि लगेचच्या लगेच निमॅटोडला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला केमिकल मेथड जी आहे, डायरेक्ट जे केमिकल वापरून याचं नियंत्रण करू शकतो आपण. तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रभावी असे 3 ते 4 प्रोडक्ट कोणते येतात त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे टेलिब्रो, जे कोर्टेवा ॲग्रिसायन्सचं येतं आणि याच्यामध्ये जे घटक येतो तर तो आहे फ्ल्युझा एंडोलायझिन 500. तर हा घटक तुम्ही वापरू शकता. किंवा दुसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे बायर कंपनीचे वेलम प्राईम, तर याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे फ्लिओपायरम 34.48%, तर तुम्ही हे वापरू शकता. किंवा तिसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे जे आदामा कंपनीचं निमिट्स, याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे फ्ल्यू सल्फेझोन, जे 2% येतं. किंवा त्याच्यानंतर जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे वनिवा, जे काही सिजेंटा कंपनीचं येतं आणि त्याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे सायक्लोब्युट्री फ्ल्युरोम, जे की 38.4% येतं. हे जे मी 4 प्रोडक्ट सांगितले त्याच्यापैकी कोणत्याही एका प्रोडक्टचा जो आहे तो तुम्हाला वापर करायचा आहे आणि याच्यामार्फत जे आहे तर उभ्या पिकामध्ये किंवा ज्यावेळेस शेतामध्ये निमॅटोड आलेला आहे तर या ठिकाणी जे आहे ते याच्यापासून जे आहे ते नियंत्रण मिळवता येतं. तर हे निमॅटोडबद्दल सविस्तर माहिती होती. याच्या व्यतिरिक्त निमॅटोडबद्दल तुमचा काही प्रश्न असतील तर 101% मी तुमच्या समस्या समाधान करायचा प्रयत्न करेल. तुमची जे काही समस्या असतील तर ते कमेंटमध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि ही माहिती जी आहे तर ती नेमकी तुम्हाला खरंच फायद्याची वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या वळखी पाळखीमध्ये जे आहे ते ही व्हिडिओ नक्की पाठवा. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की आनंदात सुखी भवा. धन्यवाद.